इथे एकाची बॅग घेतली माकडाने फाडायला. कसं काय मंडळी, स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर भाई आता आपण आलेलो आहे हम्पीमध्ये. सध्या तर आता सकाळचे 7-8 वाजले आहेत. सध्या आपण एका रिझॉर्टमध्ये म्हणजे रिझॉर्ट बघायला इथं बुक सकाळी इथं ना मॅनेजर काय झालं, कुठे गेलं काय माहिती. 3 सीझन रिझॉर्ट हम्पी. हे हम्पीत लई स्पॉट आहे, अजून लई स्पॉट घेतो आहे आपण. ब्रेड, बर्गर, चायनीज, पास्ता. चला नेक्स्ट लोकेशन रिझॉर्ट बघायला. त्याला मॅनेजर घ्या, एक नवं उघडणार आहे. मॅनेजर सगळे टाकले आहेत. तर फायनली गाईज आपले रूम झालेले बुक. आणि बघा ह्या वेळेला याच्यात राहायचं आपल्याला. अर्धा ते घंटा काढतो. आता आपलं सगळे सामान काढून आलो आहे. आता 8 वाजेपर्यंत आंघोळ करायची. पहिले इथं 3-4 ठिकाणी तिथे राहायचं. त्यासोबत आपल्याला आणि फॉटला जायचं. त्याचा मी ब्लॉग काढणार आहे आपण. तर आपल्याला एक रूम वगैरे भेटते तुम्हाला. भाई लोकेशन तर टॉप क्लास आहे, बघू शकता. तसं मस्त गार्डन आहे इथं, स्विमिंग पूल पण आहे राव. आणि इथं आपलं इथं मध्ये हे पण आहे, किचन बी आहे. जेवायचं रेस्टॉरंट सगळे सेमच आहे भाई. इथे टॉप क्लास आहे. रिझॉर्ट उगत नाही मग त्याला, त्याच्यामुळे रिझॉर्ट म्हणतात. आता आपल्याला पेक्षा आवडून जायचं भाई. 4-5 ठिकाणी फिरायचं. तुमचं आपल्याला फॉलला पण जायचं. भाई सब रूम बघू शकता, टॉप क्लासची आहे. इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बरोबर साधारण 7 बेड आहे. आपल्याला काय कामाचं येणार नाही. चल लवकर नाही का. 4 ठिकाणी आपले 4 लवकर फिरणार होत्या सकाळ सकाळी. आधी याला पाठवा आंघोळीला, नंतर वाटत तू करतो ना भाई, पटकन कर लगेच. भाई साब रूम टॉप क्लास आहे. इकडे वॉर्डरूम, इकडे वॉशरूम, इकडे बेडरूम सगळं आहे. फायनली आपलं आवडून झालेलं आहे. आपण चालू आहे हिल्सला, तिथं हनुमान जन्म झाला तिथे चाललो आहे आपण. तिथं जाऊन भेट आपण गाडीवर चाललं तर रस्त नव्हता. फायनली आपण चाललो आहे मंदिराकडे. बाहेर मजा काय वगैरे तर वाट लागणार. आपण खाली मला कुठं आलं वेगळं स्टँड, गाडीला वेगळं स्टँड. आता अर्धा चालू पण वाटले चालेल पाय घाला लागेल. आमच्या सगळ्या जाऊ दे ब्लॉक काढते चढत असलं तर अजिबात मी गाडी थांबवणार. कुठं पुढचं काय असेल अरे बाबा चढायचं नको. नाही सगळे मंदिर सुटतो आपले. जिरली आता इथे एकच राहायचं. इथे भाई ते घे आपलं ते 5च्या नोटवलं. चला हातातले हिंडू मी दडच करावं आपण. चला भाई आलोय होऊ शकता. इथं थकवा पाणी आपण तहसील मंदिराचं हे मंदिर आहे पूर्ण. एवढं झालं पण ते दगड बघले बेकार आहे. सांगा व्हायची दगडांची भाई. वगैरे तर भाजी काही इश्यू आहे. चढायला अवघड 476 पायऱ्या चढायच्या. वगैरे भारी आहे. मूल असतात 225, 425. इथे एकाची बॅग घेतली माकडाने फाडायला. गलीला कसा आवाज वाढेल नसते. आणि हे बघा इथं
नाही लय सगळे घाण करून टाकली राव ते भाई ते एकच टेन्शन आहे हे दगडापासून पण एक माकडापासून दगडांचा 5% माकड तर काही नाही तर कोणाचं बाजूला सगळी माकडं इथं पूर्ण माकडं आपण जावा बाकी ते टेन्शन आहे माकडं काही कुठून येतात काही मोबाईल पण म्हणायचं हे असे जे काय असतं ना ते तर करणाऱ्याचं माणसाचं जा बे तू काय कुंड्या वाटे पाहायचं वापरायचं प्यायचं माहीत नाही वापरायचं आहे पाणी हात पाय प्यायचं आता वापस 400 पायऱ्या उतरायचे आहेत राव उतरायला सोपं असेल कदाचित जेवढा थकवाल तर सगळं गेलं निघून थोडा वेळ बसता येतं दादा चांगलं झाडाचं हे केले कल्याण केले या काय नाव लिहिले की बाकी सगळेच नाव लिहून चाललेत नाव लिहिलेत बांगड्या टाकल्यात काय दूर लावलेत तू पण चांगलं चांगलं झालं तर वाचोड आहे इकडे बी काहीतरी रे इकडे तर फळांचं झाड आहेत रे इथून जायला रस्ता आहे आपल्याकडे सोडलं वाटते इकडे तर फळ आहेत सगळीकडे एकच फळ आहेत झाड आहे चला इकडे काहीच नाही मला बघायचंय हिरवळ हे बघू शकता नदी मस्त आहे मासे पण आहेत वर झाले अवघड होतं रे 4 वेळा 5 वेळा मला थांबायला लागलं पण खाली एवढं सोपं आहे तिकडं काय म्हणतं नाशिकला हे म्हणजे एक दगड माकडातून काहीच नाही अजून एक की रामसूच्या दगड आहे वरी ठेवलेला पण नाशिकचं बी खायचं तर हनुमानाचं कदाचित फुटप्रिंट आहे उडी खाल्लेलं म्हणजे तिथं तर माहीत नाही काय इथलं तर माहीत नाही दोन्ही सेमच दाखवलं तरी बघू शकता बाई हलायच्या दिवशी जाऊ यांचं मंदिर आहे हां शेवटी आलो आपण खाली जायला त्रास होता पण यायला काय त्रास झाला नाही काय सांगू वाट लागली हो जायला सोपं आहे पण खाली यायला सांगितलं त्यांना सांगितलं की जाऊ दे तर फायनल आपलं अंजनेरी हिल्स झालेले आता आपण चला नेक्स्ट स्पॉटला जेवण करूया जेवलं नाही राव खूप माझी पोटी एवढं पाहिलं चाललं पण एवढं आहे माझ्या वर जायला आवडतं पण यायला सोपं होतं ते नुसते माकडं दगडं गो चला मित्रांनो ह्या बोलो लागला इथं एंड करूया मिळतो नेक्स्ट व्लॉगमध्ये डायरेक्ट स्पॉटला डायरेक्ट आता हम्पीला तोपर्यंत बाय